बघा, एका वर्गातील मुलांचे सरासरी वय 15.5 वर्ष असून मुलींचे सरासरी वय 16.5 वर्ष आहे. वर्गात 30 मुले असून वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. तर त्या वर्गात किती मुली आहेत? प्रश्न सोडायचा कसा सर? प्रश्नामध्ये दर्शवलेली माहिती अशी की वर्गामध्ये एकूण 30 मुलं आहेत आणि मुलांचे सरासरी वय 15.5. वर्गामध्ये एकूण मुलं 30. मग या 30 मुलांच्या वयाची बेरीज किती हा प्रश्न मनाशी विचारताना या 30चा गुणाकार त्यांच्या सरासरी वयासोबत वर्गातील मुलांचे सरासरी वय 15.5 हा गुणाकार केला म्हणजे वर्गातील 30 मुलांच्या वयाची बेरीज कळेल. हा गुणाकार करा लेकरांनो, दशांशचिन्ह नाही असं समजून हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो. आता 3 15 हाचा आला 1, 3 15 आणि 1 16, हाचा आला परत 1, 3 1 3 आणि 1 4. एक घर सोडून दशांशचिन्ह, एक घर सोडून दशांशचिन्ह. अर्थात लक्ष द्या बरं का, अर्थात वर्गातील 30 मुलांच्या वयाची बेरीज किती हो? 465 वर्ष. लक्ष द्या बर. वर्गात मुली किती हा प्रश्न, या गणिताची मांडणी लेकरांनो लक्ष द्या. गणित म्हणते की वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष. मग ही सरासरी 16 वर्ष सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची. वर्गातील मुलांच्या वयाची बेरीज इथं मांडा, अंशस्थानी 465. मुलींच्या वयाची बेरीज किती हा प्रश्न जेव्हा तेव्हा या मुलींच्या वयाची सरासरी. वर्गातील मुलींचे सरासरी वय 16.5 म्हणून इथं अधिक स्वरूपात 16.5 सोबत x गुणीला घ्या. लक्ष द्या, सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या किंवा एकूण संख्यांची बेरीज बराबर सरासरी गुणीला एकूण मेंबर. तत्परायण सरासरी गुणीला x घ्या. हे 16.5 x म्हणजेच काय हो, तर वर्गातील ज्या काही मुली असतील, वर्गातील मुली उदाहरणार्थ x, वर्गातील मुली गुणीला वर्गातील मुलींच्या वयाची सरासरी यांचा गुणाकार म्हणजे वर्गातील मुलींच्या वयाची बेरीज. तुमच्या लक्षात आलं ना? म्हणजे ही झाली 16.5 x वर्गातील मुलींच्या वयाची बेरीज. आता याला भागीला वर्गातील मुलं माहित आहेत 30, इथं 30 आणि अधिक स्वरूपात वर्गातील मुली x. लक्षात आलं तुमच्या? गणित सोपं असते, प्रॅक्टिस करा. हे पद इकडे येताना लेकरांनो या 16 कडे येताना गुणीला स्वरूपात समोर 465 अधिक 16.5 x 16 कंसातील पदाला गुणीला हा गुणाकार 16 3 48 त्यावर 0 अधिक 16 गुणीला x 16 x बराबर 465 अधिक 16.5 x. आता 465 ला इकडे घ्या, 16 x ला तिकडे न्या. 480 कडे येताना 465 वजा स्वरूपात लेकरांनो 16.5 x कडे जाताना 16 x वजा स्वरूपात. ही वजाबाकी किती हो, तर 5 7 10 15 बराबर ही वजाबाकी किती हो, 0.5 x. आता 15 कडे येताना 0.5 भागीला स्वरूपात समोर एकटी x. आता इथं लक्ष द्या, 15 भागीला 0.5 दशांश चिन्ह घालवायचं छेदामधलं म्हणून अंशस्थानी 1 0 वाढवा. काहून, तर एक घर सोडून दशांश चिन्ह म्हणून 1 0 वाढवा किंवा अंशस्थानी 10 एकावर 1 0 असलेली संख्या गुणीला घ्या. म्हणजे हे दशांश चिन्ह चाललं जाते आणि हा भाग लेकरांनो 30 न जातो. मी हे डायरेक्ट करणार म्हणून हे असं का केलं त्याचं हे निरूपण. 30 बराबर x. 30 म्हणजे काय,
यक्स म्हणजे वर्गातील मुली किती, यासाठी गृहीत धरलेलं चलपद. प्रश्नामध्ये वर्गातील मुली किती हा प्रश्न, वर्गातील मुली लेकरांनो 30 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.